नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक रसूल सोलापुरे यांच्या पठारावरचा दौलती या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल, चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल, तर एकच नम्र विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित हरवलेला सूर. राजारामला कसलापूर गावचं कीर्तनाचं निमंत्रण मिळालं होतं. राजारामच्या मधुर रसाळ वाणीनं त्याचा पंचक्रोशीत बोलबाला झाला होता. अगदी कॉलेज जीवनातच त्याला अध्यात्माची आवड निर्माण झाली होती आणि त्यातूनच तो कीर्तनाकडे आकृष्ट झालेला होता. डोक्यावर परीटघडीची पांढरी शुभ्र टोपी, शुभ्र पांढरा नेहरू शर्ट आणि त्याच रंगाचं धोतर परिधान करून कीर्तन सांगण्याची राजारामला कमालीची हौस. त्याची मित्रमंडळी त्याच्या या आवडीची चेष्टा करत, टोमणे मारत, परंतु राजाराम कुणाकडेच लक्ष देत नव्हता. मित्रमंडळींचं वात्रट संभाषण त्याला नकोसं वाटायचं. त्यांच्यात सहभागी होण्यापेक्षा तो त्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला लागला. महाविद्यालयीन शिक्षण संपताच मात्र त्यांनी शाळेकडे पूर्ण पाठ फिरवली आणि आपला सगळा वेळ संत साहित्याचा अभ्यास करण्यात तो घालवायला लागला. त्याच ज्ञानाच्या ताकदीवर त्यांनी कीर्तनात कमालीचं कौशल्य प्राप्त केलं, त्यात चांगलं प्रावीण्यही मिळवलं. वारकरी मंडळीत राजारामची उडबस वाढली होती. त्याच्या मधाळ बोलण्यानं तो वजनदार, विद्वान समजला जायला लागला. प्रचंड संख्येनं उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांसमोर तब्बल 2-3 तास तो कीर्तन रंगवत असे. त्याला सगळीकडे आग्रहानं बोलावलं जात होतं, आग्रहानं पाहुणचार केला जात होता. कीर्तनात लोकांना कुठे हसवायचं, कुठे गंभीर ठेवायचं, कुठे भावनिक करायचं, याचं राजारामला चांगलंच ज्ञान प्राप्त झालेलं होतं. कीर्तनाकडे वळताना त्याला सुरुवातीचे दिवस आठवले आणि त्याचं त्यालाच हसायला आलं. अगदी सुरुवातीला तो मोठ्या आरशासमोर उभं राहून मोठा कीर्तनकार असल्याच्या थाटात बोलायला सुरुवात करून स्वतःच्या तयारीची चाचपणी करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तोंड उघडलं की आतली जीभ नुसती वळवळल्यासारखी हालायची. हाताच्या हालचालीसारख्या व्हायला लागल्या होत्या. डोळे मिटून बोलायचाही प्रयत्न केला. आपल्याच हातांच्या अनावश्यक हालचाली त्याला नकोशा वाटायला लागल्या होत्या. बऱ्याच वेळा त्याने हातवारे बंद करून पाहिले, पुन्हा करूनही पाहिले. काही वेळा आता त्याला काही आठवतच नसायचं. मग त्यावेळी राजारामचा जीव नुसता सैरभैर होऊन जायचा. परंतु राजारामनं कधी हार मानली नाही. हळूहळू त्याची तयारी व्हायला लागली, तसतसा त्याचा आत्मविश्वास वाढायला लागला. आपण हजारो लोकांसमोर सहज बोलू शकू, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास त्याच्यात तयार झाला आणि मग आपल्या गल्लीतूनच त्यानं कीर्तन सांगायला सुरुवात केली. त्याचं कीर्तन लोकांना आवडायला लागलं. मग त्याचं कौतुक व्हायला लागलं, सत्कार व्हायला लागले. हळूहळू मनात साचलेली भीती कमी व्हायला लागली. मग त्याची प्रसिद्धी आजूबाजूच्या गावात वाऱ्यासारखी पसरायला लागली. गावोगावच्या विविध मंडळांकडनं त्याला कीर्तनासाठी आमंत्रणं मिळायला लागली. तोही मोठ्या आनंदानं, उत्साहानं येणारी निमंत्रणं स्वीकारायला लागला. सुरुवातीला प्रवास खर्चही न घेता कार्यक्रम करणारा राजाराम पुढे पुढे मानधनासाठी आग्रही राहायला लागला. हा मानधनाचा आकडा कमी होण्याऐवजी आपोआप वाढत चालला, तसा राजारामचा हुरूप गगनाला जाऊन भिडला. परंतु आसपासच्या सगळ्या गावांची निमंत्रणं मिळूनही ज्या गावच्या निमंत्रणाची राजाराम वाट बघत होता, त्या कसलापूर गावाचं निमंत्रण आजपर्यंत त्याला मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे राजाराम मनोमन बेचैन होता. याच गावाला आपल्या नावाचं अजून का वावड आहे हेच त्याला कळत नव्हतं. लोकांशी, लोकप्रतिनिधींशी त्याचा चांगला संपर्क होता.
पण त्या संपर्काचं रूपांतर निमंत्रणात काही केल्या होत नव्हतं. आपलं नाव स्वतःहून सूचित करणं त्याला अप्रशस्त कमीपणाचं वाटत असल्यानं राजारामनं कधीही तसा प्रयत्न केला नाही. त्या गावचं निमंत्रण आपल्याला हवंच कशाला? इतर भागातून कितीतरी निमंत्रणं वारंवार येत आहेत, मग त्या गावचा एवढा हट्ट हवाच कशाला? असा विचार करून तो मनाची समजूत घालत असला तरी पुन्हा पुन्हा हवेत उडून पक्षी डहाळीवर येऊन बसावा तसे त्या गावचे विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येऊन ते विचार त्याला पोखरू लागत तो अस्वस्थ होत असे. राजारामलाही त्या गावाचं आकर्षण होण्याचं कारण तसंच होतं. हे गाव त्या परिसरात लोकसंख्येनं खूप मोठं होतं. तिथली सांस्कृतिक चळवळ मोठी होती. वार्षिक व्याख्यानमालेत नामवंत व्याख्यात्यांची पायधूळ गावात झडत होती. वारकरी संप्रदाय खूप मोठा होता. अखंड हरिनाम सप्ताहात सारा गाव एकवटायचा. घरातलंच कार्य असल्याप्रमाणे सारे एक दिलानं कामाला लागत. नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांसह शेवटच्या 2 दिवसांच्या कार्यक्रमांची त्या गावालाच नव्हे तर परिसरातल्या गावांनाही मोठी उत्सुकता असे. कारण एक दिवस नामवंत कीर्तनकारांचा तर शेवटचा दिवस हा नंदाच्या भक्तिगीत गायनाचा असे. नंदाचं गायन सुरू झालं की श्रोते कार्यक्रम संपेपर्यंत जराही हालचाल करत नसत. सगळे प्रेक्षक एखाद्या पुतळ्यासारखे स्तब्ध राहत. कसली कुजबूज नाही की कसली चर्चा नाही. एखाद्या जादूगारानं प्रभावित करावं तसे सगळे मंत्रमुग्ध होऊन बसत असत. या नंदाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीतरी वर्षांपासून या गावात आणि या कार्यक्रमाला ती आपली हजेरी लावत असे. खूप अबोल राहणारी नंदा आपण नवस फेडायला या गावात येतो इतकंच सगळ्यांना सांगत असे. आपण कुठली कशी येते याबद्दल ती कधीही काहीही बोलत नसे. आपल्या जीवनचरित्राबद्दल एक शब्दही ती कधी उच्चारत नसे. नवरात्रीला सुरुवात झाली की ती ग्रामदैवतासमोर उपवासाला बसे आणि कार्यक्रमाच्या सांगितलेल्या आपल्या गायनकला सादर करून ती निघून जात असे. नंदाच्या या चमत्कारिक राहणीमानाची माहिती घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असे. परंतु याबद्दल धडपड करू नये कुणाला कधी थोडंही यश मिळवता आलेलं नव्हतं. इतकी वर्ष त्या गावाला ये जा करून सुद्धा नंदा तशी अनोळखी म्हणून सर्वांना दिसून राहिली होती. कुणाचाही पाहुणचार घ्यायला तिचा ठाम नकार. आपल्या लोभस हलक्या हास्यानं ती या आदरातिथ्याला तितक्याच गोड आबोल शब्दातनं नकार देत असे. देवळाच्या सभामंडपात बसून गाताना ती देहभान हरपून जाई. अनेक वर्ष नंदाला पाहत असलेल्या प्रेक्षकांना एका गोष्टीचं मोठं अप्रूप वाटत राहिलं होतं की तिच्यात कुठल्याही तऱ्हेचा फरक पडलेला नव्हता. काही काही माणसांना कदाचित ते वरदान मिळालेलं असावं. 50शीचा उंबरठा ओलांडलेला असतानाही नंदाचं तारुण्य ओसरलेलं नव्हतं. काळेभोर लांब सडक केस नंदाच्या सौंदर्यात मोठे भर घालणारे राहिले होते. तिचा गव्हाळी रंग तिच्या शरीराच्या ठेवणीला अलंकारासारखा शोभणारा वाटत असे. तिच्या गळ्यातून निघणाऱ्या अवीट सुरांनी तर तिचं सौंदर्य अधिकच तेजाळून निघत असे. नंदाच्या गायना इतकंच तिला डोळे भरून बघण्याची अधीरता प्रेक्षकांना लागून राही. आणि त्यातूनच नंदाचा या भागात मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. आणि हेच सगळं राजारामला जवळून न्याहाळायचं होतं. प्रेक्षक म्हणून नंदाला पाहायला जाण्यापेक्षा एक कीर्तनकार म्हणून तिच्या जवळ जाऊन तिच्याशी मनसोक्त संवाद साधण्याची राजारामला तीव्र इच्छा होती. नंदाची वारेमाप स्तुती राजारामच्या कानावर सातत्यानं पडत असे आणि त्यामुळेच कसलापूर गावाचं निमंत्रण आपल्याला कधी मिळेल याची तो वाट बघत राहिला होता. राजारामनं नंदाच्या गायनाबद्दल जितकं ऐकलं होतं त्याहीपेक्षा तिच्या सौंदर्याबद्दल त्यांनी खूप काही ऐकलं होतं. 50शीतली नंदा वार्धक्यापासून अजून खूप लांब राहिली आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर कुणीही तिच्याकडे आकृष्ट व्हावं इतकं तारुण्याचं वरदान देवानं भरभरून नंदाला दिलं असल्याचं बघणारे सांगत होते.
हातात काचेच्या बांगड्यांशिवाय नंदाच्या अंगावर दुसरा कुठलाही दागिना कधीच ती परिधान करत नव्हती. तरीही तिचं रूप अलंकारांनी मढलेल्या एखाद्या रूपवतीसारखं उठावदार वाटत असे. हे सगळं त्याच्या कानावर पडलं होतं आणि त्यामुळे त्या गावच्या निमंत्रणाकडे राजाराम डोळे लावून बसला होता. अखेर कौलापूरचं निमंत्रण राजारामला मिळालं आणि तिकडे जाण्याचा दिवसही उजाडला. राजाराम जाण्याच्या दिवशी जणू काही हवेत तरंगत होता. संध्याकाळी त्याला जायचं होतं, पण सकाळीच त्यांनी सगळं उत्साहात उरकलेलं होतं. राजारामनं आजपर्यंत अनेक कार्यक्रम केले होते, पण इतकी अधीरता त्याच्या मनात कधीही तयार झालेली नव्हती. राजारामनं उत्तम पेहराव केला, देवाला नमस्कार केला आणि तो बाहेर पडला. स्टँडवर लोकांची गर्दी झाली होती. बस स्थानक माणसांनी फुलून गेलं होतं. गर्दीतून वाट काढत काढत राजाराम पुढे पुढे सरकायला लागला. सगळे लोक आपल्याकडेच बघतायत का काय असं त्याला वाटत होतं. त्यांनी 5-10 मिनिटं थांबून गाडीची चौकशी केली. अजून गाडी यायला अर्धा तास अवकाश होता. तोपर्यंत काय करावं असा प्रश्न त्याला पडला. वेळ घालवण्यासाठी तो इकडे तिकडे येरझाऱ्या घालायला लागला. गाडीच्या प्रतीक्षेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना तो न्याहाळायला लागला. इथे कचरा टाका, स्वच्छता हाच आरोग्याचा मूलमंत्र असे फलक तो वाचायला लागला. गाड्यांचं वेळापत्रक, वेगवेगळ्या जाहिराती असं सगळं वाचून झालं तरी त्याचा वेळ काही पुढे सरकत नव्हता. खूप उशिरानं गाडी आल्यानं दरवाजाजवळ गाडीत जागा धरण्यासाठी एकच रेटारेटी सुरू झाली. राजारामाला मोठे कष्ट करून कसं तरी शेवटच्या बाकावरच्या खिडकीच्या कोपऱ्यात जागा मिळवण्यात यश मिळालं. सीटवर धूळ खूप होती. त्यात बाजूला एक जाडजूड प्रवासी येऊन बसल्यानं राजारामचं अगदी निवांत प्रवास करण्याचं स्वप्न भंगलं. जाऊ दे, एकदाची तर जागा तरी मिळाली असा विचार करून राजाराम खिडकीतनं बाहेर बघायला लागला. कंडक्टरनं आरडाओरड करत वाटेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना मागे मागे रेटत आत चढणाऱ्या प्रवाशांना जागा करून देण्यासाठी धडपड सुरू केली. या धडपडीत कंडक्टरचं सगळं अंग घामानं डबडबलं होतं. पण प्रत्येक प्रवाशाला गाडीत जागा देण्यासाठी त्याचे प्रयत्न सारखे सुरू होते. एखाद्या बाजाराचा गजबजाट गाडीत सुरू झाला होता. कोण काय बोलतंय हे त्या गोंधळात समजतच नव्हतं. एवढ्यात एका प्रवाशाचा पाय दुसऱ्या एका थोड्या वयस्क प्रवाशाच्या पायावर पडला. तसा विंचू चावल्यासारखा तो प्रवासी किंचाळला. गाडीतला गोंधळ बटण दाबल्याप्रमाणे थांबला आणि सगळ्यांच्या नजरा त्या वयस्क प्रवाशावर खेळल्या. त्याच्या तोंडून शिव्यांच्या लाखोल्या सुरू झाल्या होत्या. दुसरा प्रवासी त्या वयस्क प्रवाशाकडे क्षमायाचना करत होता, पण भांडणाच्या निमित्तानं प्रवासी काही केल्या ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. बघता बघता दोघांकडूनही शिव्यांची देवाणघेवाण सुरू झाली. इतका वेळ प्रवाशांवर आरडाओरड करणारा कंडक्टर हतबल होऊन दोघांकडे बघत राहिला होता. नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांसारखे प्रवासीही त्या दोघांच्या भांडणाचा शेवट काही होताना दिसत नाही बघून ते बघण्यात गुंतलेले होते. पण कंडक्टर रागारागानं पुढं झाला आणि त्यांनी दोघांनाही गाडीच्या खाली उतरवण्याची धमकी दिली. त्यानंतर इतका वेळ चाललेल्या त्या भांडणावर कसा बसा पडदा पडला. शेवटी एकदाची सारी अंग जोरानं हलवत गाडी सुटली. रस्ता धुळीचा आणि खाचखळग्यांचा. सारेच प्रवासी जाग्यावर गदागदा हलत होते. राजाराम तर जागेवरनं वर खाली उड्या घेतल्यासारखा हलत होता. कधी उभा तर कधी आडवा व्हायला लागला होता. जवळच्या प्रवाशाच्या गळ्यात पडण्याचा प्रसंग टाळण्यासाठी राजारामला सीट समोरच्या लोखंडी बारला घट्ट पकडून ठेवताना मोठी कसरत करावी लागत होती. राजारामला जाग्यावर बसणं असं होतच नव्हतं. गाडी खड्ड्यात जोरात आदळताच त्याच्या पोटात मोठा खड्डा पडल्यासारखं वाटे. भीतीचा काटा उभा राही. सीटवर बसण्यापेक्षा उभं राहिलेलं चांगलं असंही त्याच्या मनात यायला लागलं. परंतु समोर चेंगराचेंगरी करून उभी असलेली प्रवाशांची गर्दी बघून हा आदळण्याचा त्रास सोसणं त्याला जास्त सोयीचं वाटायला लागलं होतं.
प्रवासाचे 3-4 तास कसे संपणार हा मोठा प्रश्न राजारामला भेडसावायला लागला. चांगला रस्ता केव्हा लागेल आणि हे हिंदकळणं कधी थांबेल याची तो वाट बघायला लागला. थोड्याच वेळात धुळीनं अंग माखलेलं बघून राजारामला स्वतःकडे बघणं नकोसं वाटायला लागलं. काही वेळानं खड्ड्यांचा रस्ता संपला आणि गाडी हिंदकळायची कमी होऊन सुरळीतपणे रस्त्यावरनं धावायला लागली. गाडीचा खडखडाट कमी होताच राजारामला थोडासा निवंतपणा मिळाला. तसं त्याचं लक्ष खिडकीतनं बाहेर गेलं. बाहेरचा निसर्ग बघताना त्याच्या मनात पुन्हा नंदाचं सुरेल गाणं कानात घुमायला लागलं. तिच्या सुंदर सुरांसह तिच्या सौंदर्याचंही एक रूप तो मनासमोर उभं करायला लागला. तिच्या त्या मधुर सुरांसारखं तिचं रूप आणि शब्दही जादूमय असतील का या प्रश्नानं त्याचं मन व्यापून गेलं होतं. नंदाला जवळून बघण्याची, तिच्याशी बोलण्याची, मैत्रीचा हात तिच्या पुढे करण्याची स्वप्न राजारामाला पडायला लागली. इतका वेळ गाडीत झालेला त्रास, धक्काबुक्की सगळं तो विसरून गेला होता. बाहेरचं निसर्गाचं लोभसवाणं रूपही तो विसरला आणि साऱ्या सृष्टीत नंदाचं एक विशाल रूप त्याच्यासमोर उभं राहायला लागलं. 12 वाजून गेले होते. सूर्य अधिकाधिक तापायला लागला होता. त्याची किरणं अधिक कडक व्हायला लागली होती. खिडकीतून आग ओकणाऱ्या उन्हाच्या झळा आत पसरायला लागल्या होत्या. या झळांमुळे तोंडाला, हाताला सगळीकडे चटके बसायला लागले. राजारामानं खिशातनं रुमाल काढून कपाळावर आलेल्या घामाला पुसत तोच रुमाल खिडकीला लावला. त्या रुमालानंही उन्हाचे बसणारे चटके काही कमी होत नव्हते. हा प्रयत्न असफल होत असल्याचं पाहून रुमाल धरून अवघडलेला हात खाली घेत राजारामानं निवांत बसायचं ठरवलं. गाडी केव्हा ठिकाण गाठते याकडे राजाराम आता लक्ष द्यायला लागला. काय साहेब, कुणीकडं चाललाय? कसलापूरला जात आहे काय? अचानक बाजूला बसलेला तो जाड्या अंगाचा प्रवासी बोलायला लागला. राजारामनं त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. वास्तविक त्याला कोणाशी बोलायची इच्छाही नव्हती. फक्त आपलं स्टेशन केव्हा येतं आणि नंदाचा मधुर आवाज कानात आणि मनातही केव्हा साठवतो एवढाच विचार त्याच्या मनात गुंजारव करत होता. त्याला या विचारानं इतकं व्यापलं होतं की ती एसटी, तो प्रवास, आजूबाजूचे प्रवासी, त्यांचा तो गलबलाट हे सगळं तो विसरला. इतकंच काय, आपला आमंत्रित कार्यक्रम सुद्धा काही काळ तो विसरला. त्याला नंदाला पाहण्याची, तिच्याशी बोलण्याची अनिवार्य ओढ लागलेली होती. नदी जशी वेगानं सागराकडे धाव घेत असते तसं त्याचं काहीसं झालेलं होतं. एसटीतला तो शेजारचा प्रवासी आणि सगळेच अरसिक आहेत, त्यांना गायन कलेचं काहीही ज्ञान नसावं असा समज राजारामचा झाला होता. आणि त्यामुळेच त्या जाडजूड प्रवाशाकडे न बघता त्याने तुटक उत्तर दिलं, हो, मी तिकडेच चाललोय. काय नंदाचं गायन ऐकायचंय काय? तो शेजारचा प्रवासी हसत हसत बोलला, पण राजारामला मात्र चांगलाच धक्का बसला. अशा बेढब अरसिक वाटणाऱ्या माणसाकडनं नंदाचं नाव ऐकून राजाराम दिग्मूढ झालेला होता. आता त्याने आपली खिडकीतली नजर हटवली आणि त्या प्रवाशाकडे तो आश्चर्यचकित होऊन पाहायला लागला. अरे वा, तुम्हाला कसं समजलं की मी नंदाचं गायन ऐकायला आतुर झालेलो आहे? म्हणजे तुम्ही माझ्या मनातली गोष्ट कशी काय ओळखली? राजारामच्या बोलण्यावर तो माणूस हसला. आपल्याकडे मगापासून लक्ष न देणारा आता मात्र तळमळत कसा आपल्याशी बोलायला धडपडतोय हे ओळखत आपल्या ओठावर खेळणारा हसू सावरत तो बोलायला लागला. अहो साहेब, मी त्याच्यासाठी तिकडं चाललोय. अहो गेली 1-2 नाही 4-5 वर्ष माझी ही नंदाच्या गाण्यासाठी वारी असते. साहेब, तुम्हाला माहिती का नाही मी नाही विचारत, पण नंदाचं एकदा गाणं ऐकलं ना का प्रेक्षक जादूचे कांडे पेरवावीत असे तिच्याकडं आकृष्ट होतात. पुन्हा पुन्हा त्या तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाकडं आणि तिच्या मनमोहक रूपाचं दर्शन घेण्यासाठी मन धावायला लागतं. आणि हे अनिवार्य ओढ आहे ना, थांबता थांबत नाही बरं का.
आता मात्र राजाराम त्या प्रवाशाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायला लागला. त्याच्याशी खूप बोलावं असं त्याला वाटायला लागलं. नंदाबद्दल त्याला अधिकाधिक माहिती मिळवायची होती. तो कोण, कुठली, या गावात दरवर्षी न चुकता हजेरी लावून गायन का करते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात का हे त्याला पाहायचं होतं. राजारामनं त्याच्याशी बोलणं वाढवायला सुरुवात केली. मला एक सांगाल का तुम्ही, या नंदा कुठून येतात आणि इथे न चुकता गायन करून जाण्याची परंपरा का जपतात, याची काही माहिती आहे का हो? अहो साहेब, तेच तर मोठं गूढ आहे ना. अहो माझ्यासारख्या प्रेक्षकांचं सोडा, पण कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्या संयोजकांना बी तिच्याबद्दल काही सांगता येत नाही. एवढ्या सगळ्या वर्षात तिने आपल्या जीवनाचा हा भाग आहे ना तसाच अंधारात ठेवलाय. लय लोकांनी जीवाचं रान करून बघितलं, पण त्यांच्या हातात काहीच पडलं नाही. नंदा कार्यक्रमाच्या नेमक्या वेळेत येते आणि तो संपताच लगेच निघून बी जाते. कोणाशी भेटणं नाही का कोणाशी बोलणं नाही. अहो संयोजकांनी आयोजित केलेल्या पाहुणचाराकडे पण ती पाठ फिरवते. नवरात्रीत 9 दिवस मात्र ती न चुकता देवी पुढं बसून उपवास करत असते आणि त्यावेळी ती पूर्ण अबोल असते. शेवटच्या दिवशी आपल्या गायन कार्यक्रमाला हजेरी लावती, निघून जाते. अहो गेल्या अनेक वर्षांचा तिचा हाच प्राघात आहे. त्यात तिने खंड नाही पाडला कधी. साहेब, जगात काय वेगवेगळी माणसं असतात नाही का? कोण कसं जगत असन काही समजतच नाही बघा. प्रत्येकाच्या आयुष्याचे जगण्याचे मार्ग वेगळेच असतात आणि या आयुष्य मार्गावरील नंदासारख्या काही प्रवाशांचं गूढ कुणाला न सुटणारं कोडं उभं राहतं. लय विचित्र आहे नाही का सगळं? नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरंच मी सुरुवातीला आपल्याकडे दुर्लक्ष केलं, मला क्षमा करा. खरंच आपल्या बोलण्यात एक अभ्यासपूर्ण शब्दांची पेरणी आहे. तुमच्याशी बोलण्याची, ऐकण्याची एक ओढ तयार होतीये. राजारामच्या बोलण्यावर तो प्रवासी काही बोलला नाही, पण पुन्हा एकदा मनापासून हसला. राजारामला मात्र त्याच्याशी बोलण्याची आतुरता वाढली होती. नंदाबद्दल तो आणखीन काही सांगेल का याची उत्सुकता लागून राहिली होती, म्हणून त्याने विचारलं, मला एक सांगा, नंदाचं जीवन नको समजू दे, पण तिचं गायन कसं काय वाटतं? त्याच्यात किती मधुरता असते आणि तुम्हाला त्या गायनाची कशी आवड निर्माण झाली? अहो साहेब, नंदाबद्दल जेवढं बोलावं तेवढं तिचं कौतुक करावं सगळं कमीच वाटत राहतं. अहो तिची स्टेजवर बसायची आयटच वेगळी. तिच्या दोन्ही बाजूला समया तेवत असतात. समयीचा प्रकाशच तिला आवडतोय. त्याच प्रकाशात गायन करण्याचा तिचा हट्ट संयोजक बी आवर्जून पुरवतात. प्रेक्षकांकडं ती गालातल्या गालात खुदूखुद हसत बघती आणि तेव्हाच ती आपलं गायन सुरू करण्यापूर्वी सगळ्यांची मनं जिंकून घेते. मग सगळीकडं कशी चिडीचिप शांतता पसरते. मग हळूहळू नंदाच्या गाण्याच्या प्रभावात सगळे येतात. अहो तिचा आवाजच इतका मधुर आहे का तिने नुसतं आ केलं ना तरी ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन जातात. तो प्रवासी बोलत होता, पण राजाराम मात्र मनातल्या मनात नंदाचं चित्र रंगवण्यात घडून गेला होता. त्याच्या मनात कुठेतरी न पाहिलेल्या नंदाबद्दल प्रेमाचा अंकुर फुलायला लागला होता. त्याच्या मनाची धाव वेगानं तिच्याकडे जात होती. आजपर्यंत जी भावना तो कधी व्यक्त करू शकला नव्हता, त्या भावनेला आता राजाराम प्रकट करू पाहत होता. त्याला मोठ्यानं ओरडून सांगावंसं वाटत होतं की नंदा, मी तुझ्यावर आसक्त झालोय. माझा सगळा मोठेपणा, सगळे लोक, सगळी प्रतिष्ठा याचं मला विस्मरण झालेलं आहे. राजाराम आता खूप अस्वस्थ झाला. आजपर्यंत जो विचार त्याच्या डोक्यात कधी आला नव्हता, त्या विचारानं आता चांगलं ठाण मांडलं होतं. एक अनामिक नवीन जखम त्याचं लक्ष वेधून घ्यायला लागली होती. राजाराम आठवायला लागला. नंदाच्या मानेवर असलेला केसांचा अंबाडा तिच्या गव्हाळी वर्णाच्या रूपाची शोभा जास्त वाढवायला लागला होता. कानात सोन्याच्या भल्या मोठ्या रिंगा तिच्या चेहऱ्याबरोबर दिमाखानं डोलताना दिसत होत्या.
साथीचा साथ जुळवताना ती आपल्याकडे बघून हसतीये असा राजारामला भास झाला. आयुष्यात भोगलेल्या अनेक संकटांचा, आपत्तींचा एका क्षणात विसर पडला असं त्याला वाटायला लागलं. तंबोऱ्याच्या सुरात तिने सूर मिसळला आणि सगळा सभामंडप नंदाच्या कौतुकाच्या शब्दांनी भरून गेला. असा अप्रतिम आवाज राजारामनं आयुष्यभरात कधीही ऐकलेला नव्हता. नंदाच्या त्या डोळे दिपवणाऱ्या गुणांच्या दर्शनानं सगळे भारावून गेले, पिसासारखं तरंगायला लागले. नंदाच्या गळ्यासारखा गळा सगळ्या जगात कुठेही सापडणार नाही असं राजारामला वाटायला लागलं. सगळे लोक नंदाच्या आवाजाची तारीफ करत सुटले होते. नंदा आता राजारामला अधिकच वेगळी वाटायला लागली. तिच्याबद्दल त्याला विलक्षण असं काहीसं वेगळं वाटायला लागलं. वेगवेगळ्या विचारांचे काल्पनिक ढग राजारामच्या मनावर फिरायला लागले होते. कधीही न पाहिलेली नंदा आता त्याला खूप ओळखीची आहे असं वाटायला लागलं. काम ही तन्मयता, काम हा स्वर्गीय स्वर आणि हे सगळं अविश्वसनीय आहे असं राजारामला वाटत होतं. विचारांच्या तंद्रीत तो असा किती वेळ राहिला असता हे त्यालाही समजलं नसतं, पण गाडी एक जोराचा धक्का देऊन थांबली तसा राजाराम भानावर आला. त्याला मनोमन संकोच वाटला. आपली ही विचित्र अवस्था, ही विचित्र घालमेल शेजारच्या प्रवाशाच्या लक्षात तर आली नसेल ना, या विचारानं त्याची उगीचच घाबरगुंडी उडाली होती. आपल्या मनातले सगळे विचार त्या सहप्रवाशानं ओळखले तर नसतील असा विचार करत राजाराम त्याच्याकडे शंकेनं पाहू लागला. पण त्याला ज्याची भीती वाटत होती तसं काहीच घडलेलं नव्हतं. तो प्रवासी आपल्या पायाजवळ ठेवलेली बॅग मांडीवर घेऊन बसला होता. त्या बॅगची चेन ओढून तो त्या बॅगेत काहीतरी शोधत होता. त्याच्या त्या कृतीनं राजारामला मनोमन हायसं वाटलं. मनातली भीती गेल्यानं त्याने एक दीर्घ असा सुटकेचा श्वास टाकला. गाडी का थांबली म्हणून त्यांनी कावरं-बावरं होऊन इकडे तिकडे बघितलं आणि मग न राहून त्यांनी शेजारच्या प्रवाशाला विचारलं, माफ करा, जरा गाडी का थांबली आहे ते सांगाल? राजारामच्या या प्रश्नावर तो प्रवासी मनसोक्त हसला. एक जोराचा हिसका देऊन गाडी कर कर करत थांबली होती, ते कसलापूरच्या बस स्थानकावरच. पण नंदाचा विचार करण्याच्या नादात राजारामाला हे कळलंच नव्हतं. त्यामुळेच एखाद्या निष्पाप मुलासारखा त्यांनी त्या प्रवाशाला प्रश्न केला होता आणि त्या भाबड्या प्रश्नावर तो प्रवासी हसायला लागला होता. त्याच्या हसण्यानं राजाराम ओशाळला. त्या प्रवाशाला अधिक काही न विचारता आपली बर्थवर ठेवलेली बॅग हातात घेत तो गाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांच्या पाठोपाठ खाली उतरत होता. प्रवासानं त्याचं सगळं अंग दुखायला लागलं होतं. तो खाली उतरला तर एका मोठ्या फलकाजवळ गर्दी बघून तो पुढे झाला. भावपूर्ण श्रद्धांजली या शब्दांखाली नंदाचा देखणा फोटो काढला होता. नंदाचं अपघाती निधन झालं होतं. गावातले सगळे कार्यक्रम रद्द केले गेले होते. राजारामच्या पायातली सगळी शक्ती कुणीतरी खेचून घेतली असं वाटायला लागलं. त्याच्या हातातली बॅग कधी खाली पडली हे त्यालाही समजलं नाही. त्याच्या पाणी भरल्या डोळ्यांना त्या बोर्डावरची नंदा अस्पष्ट दिसायला लागली होती. तिचा तो अनोळखी सूर कुठेतरी हरवला गेला होता. श्रोते हो, ही होती प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची कथा हरवलेला सूर. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा आवडली असणारच आहे, त्यामुळे या कथेचा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं अजूनही राहून गेला असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, हीच विनंती. ऐकत रहा श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.